अविनाश, संपूर्ण परिसर शोकाकुल झालेला आहे आणि अर्थातच अतिशय चीड, संताप, राग आणि त्याचबरोबरीनं निष्पाप लोकांचा बळी जाणं या सगळ्यामुळे वातावरण जे आहे ते सुन्न झालेलं पाहायला मिळत असेल. काय तिथून माहिती? प्रज्ञा, निश्चितच तू ज्या पद्धतीने उल्लेख केला त्याच पद्धतीच्या भावना इथे नातेवाईकांमध्ये दिसून येत आहेत. आता पहाटे हा मृतदेह जेव्हा पुणे विमानतळावर इथे दाखल झाला त्याच्यानंतर इथल्या पुण्यातल्या कोथरूडच्या कर्वेनगर भागामध्ये वेदांत नगरी इथे संतोष जगदाळे यांचं निवासस्थान आहे. त्या निवासस्थानाच्या बाहेर आता हे सगळे शोकाकुल नातेवाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्यामध्ये निश्चितच अनेक जणांनी भावना बोलून दाखवली की आमच्या हातात बंदुका द्या, आम्ही जाऊन याचा बदला घेऊ. अशा जर भावना त्यांच्या तीव्र असतील तर निश्चितच आपण समजू शकतो की कशा पद्धतीने इथे प्रत्येक नागरिकाच्या मनात, त्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये एक प्रकारचा उद्वेग निर्माण झालेला आहे. आणि आज पुण्यामध्ये कौस्तुभ गणबोटे असतील, त्यासोबतच संतोष जगदाळे ज्या निवासस्थानाच्या बाहेर आपण आता हे सगळी दृश्य पाहतोय, अशीच सगळी शोकाकुल वातावरणाची परिस्थिती आहे. पुण्यामध्ये अनेक रस्त्यांवर देखील त्या संदर्भातले जे बॅनर आहेत ते झळकावण्यात आलेले आहेत. एकूणच या संदर्भात जी संतापाची लाट आहे ती आपल्याला दिसून येते. आत्ता आपण संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण पाहतोय, इथे त्यांचा मृतदेह हा आतमध्ये निवासस्थानामध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नातेवाईका आणि जवळच्या लोकांसाठी आतमध्ये नेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आता अंत्यदर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा तो निवासस्थानाच्या बाहेर ठेवून त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना दर्शन घेता येणार आहे आणि त्यानंतरच इथून जवळ असलेल्या नवीपेठ भागामधील वैकुंठ स्मशानभूमी येथे 9:30 वाजता त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. दरम्यान अनेक नागरिकांची या परिसरामध्ये गर्दी देखील झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि पुण्यातील काही वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर. एकूणच आता आपण संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण जर पाहिलं तर आता त्यांचा जो मृतदेह आहे तो आतमधून आता बाहेर घेण्यात येतोय आणि आपण या दृश्यामध्ये पाहतोय की त्यांचे नातेवाईक हा मृतदेह आता इतर नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी बाहेर घेऊन येताना दिसत आहेत. हाच मृतदेह जो आहे तो पहाटे 4:15 वाजता पुणे विमानतळावर दाखल झाला आणि त्यानंतर इथल्या त्यांच्या कर्वेनगर परिसरातील वेदांत नगरी इथे असलेल्या निवासस्थानी आणण्यात आला आणि आता हा जो मृतदेह आहे तो अंत्यदर्शनासाठी नातेवाईकांसोबतच नागरिक देखील जे मोठ्या प्रमाणात इथे जमा झाले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. एकूणच ही सगळं जर आपण दृश्य पाहिली तर निश्चितच मन हिलावून टाकणारी आहेत. या सगळ्या भ्याड हल्ल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती निश्चितच विचार करायला लावणारी अशीच आहे. प्रज्ञा, नक्कीच शोकाकुल असं वातावरण आहे. इथे परिसरात असणारे जेवढे काही नागरिक आहेत त्या सगळ्यांच्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उपस्थित नागरिक जे आहेत त्यांची संख्या हळूहळू वाढताना सुद्धा पाहायला मिळत असेल. अविनाश, निश्चितच प्रज्ञा, ज्या पद्धतीने आपण पाहतोय नातेवाईक जसे शोकाकुल आहेत त्यासोबतच आता ते ज्या परिसरामध्ये राहत होते कर्वेनगरच्या वेदांत नगरी भागात त्या मोठ्या प्रमाणात इथे कॉलनीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते देखील इथे जमा झाले आहेत. त्यासोबतच पुण्यातले जे सजग नागरिक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. एकूणच या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने हे नागरिक मृत्युमुखी पडलेली आहेत याविषयीची हळहळ व्यक्त केली जाते आणि त्यांच्याविषयीची जी भावना आहे ती व्यक्त करण्याकरता इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे अंत्यदर्शनासाठी जो आता मृतदेह ठेवण्यात आले आहे त्याच्यावर पुष्पहार हे चढवण्यात येत आहेत. हळूहळू आता नागरिक जे सामान्य नागरिक आहेत ते देखील इथे येऊन अंत्यदर्शन घेऊन ते पुष्पहार अर्पण करतील आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या इथे व्यक्त करतील. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण ज्या पद्धतीने म्हटलं त्या पद्धतीने नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर इथे जमतील आणि म्हणूनच पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबतच इथून वैकुंठ स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील काही वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत. प्रज्ञा, नक्कीच. मात्र आपण बघतोय की मोठ्या संख्येनं सर्वसामान्य नागरिक उपस्थित आहेत. अर्थातच नातेवाईक तर आहेत, पण त्याबरोबरीनं या घटनेचा निषेध नोंदवत अनेक सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नेमकी अधिक काय माहिती देता येईल की त्यांचा नेमका व्यवसाय, नोकरी काय होती याबद्दल काही कळू शकलंय का? प्रज्ञा,
आपण जिथे आहोत त्या ठिकाणचं त्यांचं निवासस्थान, या ठिकाणी जे आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला या सगळ्या विषयाची जी माहिती मिळाली त्यानुसार संतोष जगदाळे हे इंटेरियरचा व्यवसाय करत होते आणि त्यासोबतच त्यांचा छोटेखानी एक फरसांचा कारखाना देखील टाकण्यात आलेला होता. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे जवळचे संबंध होते व्यवसायाच्या निमित्ताने. कौस्तुभ गणबोटे यांचा ऑलरेडी गणबोटे नावाने फरसाणाचा ब्रँड आहे आणि ते मोठे व्यावसायिक होते. त्यांनीच संतोष जगदाळे यांना ते मार्गदर्शन करून फरसांचा एक फॅक्टरी तिथे टाकलेली होती. अशा पद्धतीने या दोघांचे हे जे कौटुंबिक संबंध होते आणि त्यामुळेच ते आता जेव्हा पुण्यामधून बाहेर पडले तेव्हा हे दोघे आपल्या कुटुंबांना घेऊन तिकडे निवांत क्षण घालवण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होते आणि संतोष जगदाळे यांनी शेवटची भेट ही त्यांच्या आईची घेतली होती जाताना आणि त्याच्यामुळेच त्याच्या आईला देखील मोठ्या प्रमाणात इथे दुःख झालेलं दिसते. आईच्या डोळ्यातले अश्रू थांबताना दिसत नाही आहेत. त्यांची जी बहीण असेल किंवा मुलगी असेल ती देखील या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्याही डोळ्यातले अश्रू हे थांबताना दिसत नाही आहे. एकूणच इथलं जे वातावरण आहे ते अत्यंत शोकाकुल असं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रज्ञा, नक्कीच नातेवाईकांचा आक्रोशही आहेच आणि त्याबरोबरीनं या संपूर्ण परिसरामध्ये उपस्थित असणारे त्यांचे अतिशय परिचित असे नागरिकसुद्धा खूप मोठ्या संख्येनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कर्वेनगर भागातले अनेक लोक, अनेक नागरिक स्थानिक जे आहेत ते इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की वेळात वेळ काढून हे सगळे इथे आलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करतायत. आज ठिकठिकाणी बंदचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण घटनेच्या निषेधार्ह हा बंद जो आहे तो होतो आहे आणि पुण्यातल्या संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा अक्षरशः शोकाकुल अशा स्वरूपाचं हे वातावरण दिसतंय. धन्यवाद अविनाश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. ही थेट पुण्यातनं आपण दृश्य बघतोय. 9:30 वाजता आज अंत्यसंस्कार होणार आहेत पुण्यातील दोघांच्या पार्थिवावरती.